तर सर्वांना आपल्याला ज्ञानेश्वरीचं महत्त्व काय आहे हे कळायला पाहिजे. आमचे गुरुवर्य डाके गुरुजी महाराज पंडित महाराज डाके मानवतकर यांनी म्हणजे त्यांचं निमित्त ते तर म्हणले माझं नाव सुद्धा कुठं सांगू नका, माझा सोहळा आहे सर्वांचाच आहे, पण काहीतरी सत्कार्य करायला एखादा व्यक्ती पुढं व्हावंच लागतं, त्याचं नाव घ्यावंच लागतं. आता हा सप्ताह सर्वच करतात पण महाराजाचं नाव समोर येतच. तर विचारसागर पाठाच्या वतीने महाराजांना सांगितलं की थोडी सूचना द्या. पारायण सोहळा सेलू मध्ये एवढा भव्य आणि देवळा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आतापर्यंत 100च्या वर गावं गेले त्या सोहळ्याचे, आणि त्या पारायण सोहळ्यानं एवढं कौतुक करून टाकलं की एवढे गावं सुधारले. असं सांगते की आम्ही पण प्रत्यक्ष बघितलं की एवढे लोक सुधारले, असे सगळे लोक सुधारून गेले. तसं आपल्यामध्ये बी काही सुधारणा हवं, त्याच्यासाठी महाराजांना खूप छान क्रम काढलेला आहे. 1 वर्षाखाली मानवतला पारायण सोहळा झाला तो, तर आता यावर्षी सेलू येते. आता सेलू सगळ्यांना जवळ पडतोय, तर एवढा भव्य आणि दिव्य सेलू तालुक्यामध्ये पारायण सेलू गावामध्ये होणार आहे खूप. तर त्या सोहळ्याची तारीख आहे 3 मार्च. हा, मानवतच्या पारायण सोहळ्या आता सेलूच्या सांगावं लागेल. हा, आणि ते पण सांगायचंय इथं असं ते सोहळा सांगण्यासाठीच नाही, इथून काहीतरी असं मला 10 तरी नावं यायला पाहिजे की कमी आम्ही तिथं पारायणाला बसणार आहोत, काहीतरी लिस्ट घेऊन जायचंय आम्हाला इथून. तर तिथं 9000 वाचक होते. गुरुजीचा संकल्प होता की ओवीला वाचक बसवायचा, तर तो माऊलीनं पूर्ण केला. आणि त्या गुरुजीचं कार्य आम्ही तर साक्षात त्या गुरुजीला माऊलीच्या स्वरूपामध्ये बघतो आणि माऊलीचं आहे ते. हा, आणि ज्याला पारायणाला बसायचं तिथं एवढा भव्य दिव्य सोहळा आहे, तिथं आनंद घ्या, कोणी काहीतरी नोंद कमीत कमी महाराजाकडे द्या. आणि त्यांना असं ठरवलं त्या सोहळ्यामध्ये की 3 मार्च 2026 ला एका दिवशी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि 2 मार्चला भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघाली. तर त्यांना काय केलं, त्या पारायण सोहळ्यामध्ये असं ठरवलं की कोणाकडून रुपये बी घ्यायचा नाही. आम्ही आज सांगत होतो काही कोणाला रुपया मागणार बी नाही, तर गुरुजीनं सांगितलं कोणाच्या रुपयाला हात लावायचा नाही. तो कार्यक्रम कसा झाला तर माझे माऊली बघून घेते म्हणून त्यांनी असं सांगितले. ज्याला काही द्यायचं असेल त्याने वस्तू स्वरूपात तिथं नेऊन देणे. कोणाला नारळ द्यायचे, कोणाला हारदान करायचे, कोणाला अन्नदान करायचे. तर त्यांना असं गावगाव ते गुरुजी एवढे फिरायला लागले की असं त्याला रात्रंदिवस झोप सुद्धा नाही. तर त्यांच्या वतीने असं सांगितले की 700 भोग त्या सप्त्यामध्ये, आता 56 भोग आणतो आपण फक्त भागवतामध्ये, तर 700 पदार्थ 750 पदार्थ त्या 7 दिवस सप्त्यामध्ये आपल्याला खायला असणार आहेत. तर ते काय असतं एवढं विचार करा. आणि ते बी पुन्हा एक जणाचे कोणाचेच नाही, असे प्रत्येक गावामधून एक महिला, म्हणजे असं एक तुमच्या गावामध्ये समज एकच पदार्थ तयार करायचा पूर्ण महिलेनं, तर जे ते असं सांगायचं की आम्ही हा पदार्थ तुम्हाला करून तिथं पोहोचते करू मानवत सेलूमध्ये. तर तुमच्या जे करणं होतं ते असं सगळ्या महिलांना सांगा की तुम्हाला कोणता पदार्थ करणं होतंय, आणि एकाच घरी तोच झाला पाहिजे, एकाच घरी करायला नसते.